नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कुरडूची भाजी. म्हणजे ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच भेटते आणि ही भाजी ना मूतखड्यासाठी खूप चांगली असते. तर ज्याला कोणाला ही भाजी भेटेल त्याने ही भाजी नक्की खा, कारण का ही भाजी शक्यतो भेटत नाही, फक्त पावसाळ्यातच भेटते. तर माझे मम्मी पप्पा आलेत आणि ते ही भाजी घेऊन आलेत गावावरून. तर आज मी ही भाजी करणार आहे. तर ही भाजी कशी करायची ती आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही भाजी करण्यासाठी लागणारे मी साहित्य सगळं काढून घेतले. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्या आधी मी तुम्हाला ही भाजी कशी असते ही दाखवते. चला, हे बघा, ही आहे कोरडूची भाजी. हे बघा, ही अशा प्रकारे भाजी असते. हे बघा, अशा प्रकारची ही भाजी असते. तर ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच भेटते, एरवी भेटत नाही भाजी. तर ही बघा, अशी भाजी मी ही धुवून ठेवली होती भाजी. तर आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय. कांदा टाकतात या भाजीमध्ये. तर कांदा लागणार आहे, तेल, पाणी, मीठ आणि हा जे लाल मसाला असतो घरगुती, हा लाल मसाला टाकायचा आहे. हिरवी मिरची अजिबात टाकायची नाही आहे. लाल मसाला टाकल्याने ही भाजी ना चवीला खूप टेस्टी लागते, त्यामुळे लाल तिखटच टाकायचे आपल्याला मसाला. तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. खूप कमी साहित्य लागतं आणि चवीला ही भाजी ना खरंच खूप छान लागते. तर आता मी पहिल्यांदा काय करणार आहे, ही भाजी आहे ना कुकरमध्ये आधी आपल्याला शिजवायची आहे. डायरेक्ट चिरून फोडणीला टाकायची नाही आहे. तर इथे कुकर घेतला आहे बघा मी. आता ही कुकरमध्ये आधी भाजी मी शिजवून घेणार आहे. 1-2 शिट्टीमध्ये ती भाजी लगेच शिजेल. तर शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तेलामध्ये ती भाजी फोडणीला घालायची आहे. तर आधी आपण ही भाजी शिजवून घेऊया. तर कुकरमध्ये मी सगळी भाजी घालून घेते. याला मी चिरली सुद्धा नाही आहे, मोठे मोठे बघा मम्मीने आणले खुडून. तशीच भाजी आहे, मी याला बारीक असं चिरली नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि कुकरमध्ये 1-2 शिट्टी करून घेऊया, लगेच शिजेली भाजी. हे बघा, आता आपली भाजी अशी मस्तपैकी शिजली आहे. हे बघा, देठ्या पण तुटत आहेत. तर अशा प्रकारे भाजी शिजली. आता ही ना भाजी कवळी होती म्हणून 2 शिट्टीमध्ये लगेच शिजली. जर इन केस भाजी जर थोडी जून असेल तर एखादी शिट्टी आपण एक्स्ट्रा करायची, म्हणजे 3 शिट्ट्या करायच्या. तर आता ही भाजी शिजली आहे. तर मी इथे तवा पण गरम करत ठेवला आहे इथे गॅसवरती. शक्यतो लोखंडी तव्यामध्ये जर भाजी केली ना तर खूप चवीला लागते, म्हणजे टेस्ट लागते. तर माझ्याकडे लोखंडी तवा आहे. तर आता मी तवा गरम करत ठेवला आहे. तर आता आपण तेल घालून घेऊया तव्यामध्ये. ही भाजी आधी दिसताना खूप जास्त दिसत होती, पण आता शिजून बघा किती कमी झाली आहे. तेल तापलं की मग आपण कांदा टाकून घेऊया. तेल तापले आपलं, आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला भाजला ना कांदा आता आपला चांगला भाजला आहे. तर आपण आता हे जे लाल मसाला आहे, लाल तिखट, तो मसाला घालून घेऊया घरगुती. जो आपला घरचा मसाला असतो तो टाकायचा आहे. तर मी इथे आता 1-1.5 चम्मच टाकते मसाला, कारण का ही भाजी कशी जरा तिखट वगैरे पण असेल तर छान लागते. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ही जी भाजी आहे ती यामध्ये आपण घालूया. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी ॲक्च्युली आपली ऑलरेडी शिजली आहे, पण एक 5-6 मिनटं आपण थोडंसं वाफेवर ठेवणार आहे त्याला. तो मसाला वगैरे त्याच्यात एकजीव होण्यासाठी आपण एक 5-6 मिनटं आपण याला वाफेवर ठेवणार आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि आपण याच्यावरती प्लेट झाकून ठेवूया. तर आपली भाजी शिजली आहे का आपण बघूया.
बघा, भाजी आता आपली मस्तपैकी शिजली आहे. लोखंडी तव्यामध्ये जरी भाजी केली ना तर खूप छान लागते. त्यामुळे शक्यतो ज्याच्याकडे लोखंडी तवा असेल त्याने लोखंडी तव्यामध्येच भाजी करायची ही. आणि खरंच ही भाजी मुतखड्यासाठी खूप चांगली असते आणि ही भाजी शक्यतो भेटत नाही. त्यामुळे ही भाजी नक्की तुम्ही भेटली तर तुम्ही नक्की करा. टेस्टला पण खूप छान लागते. तर ही ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अजूनच छान लागते. तर आता आपण ही भाजी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. ती मी भाजी घेतली बघा, आपली मस्तपैकी भाजी तयार झाली आहे. आणि ती ज्वारीची भाकरी आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर आता ही भाजी आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.